तरी सध्याची दृश्य आपण बारामतीच्या काटेवाडीमधली पाहतोय। बारामतीच्या काटेवाडीमध्ये आज पवार कुटुंबीय मतदान करणार आहेत। आपल्याला बाहेर हे युगेंद्र पवार उभे असलेले दिसतात। अनेक कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत आहेत। काही वेळातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर पार्थ पवार हे देखील या ठिकाणी मतदानासाठी पोहोचणार आहेत। बारामतीच्या काटेवाडीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतदान होणार आहे। पवार कुटुंब आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार, युगेंद्र पवार आणि अजित पवारांची आई आशा काकी मतदान करणार आहेत। आता काही वेळापूर्वीच सुनेत्रा पवार या मतदान करण्यासाठी रवाना झालेल्या आहेत आपल्या निवासस्थानावरून। काही वेळातच त्या काटेवाडी येथील या मतदान केंद्रावर पोहोचतील आणि या ठिकाणी पवार कुटुंब मतदान करेल। खरं तर आजचं मतदान हे पवार कुटुंबासाठी काहीसं भावनिक असं असणार आहे, कारण दरवेळेस मतदानाच्या वेळेस अजित दादा त्यांच्यासोबत असायचे। मात्र यंदा अजितदादांच्या निधनानंतर केवळ सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि त्यांच्या आई मतदानासाठी येणार आहेत। त्यामुळे हे वातावरण त्यांच्यासाठी भावनिक असणार आहे। राज्यभरामध्ये आज झेडपी आणि पंचायत समितींच्या निवडणुका पार पडतायत। आज मतदान होत आहे। Check.